नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, महाराष्ट्रात 478 जागांसाठी चौकीदार पदाची भरती सुरू झालेली आहे. तर फॉर्म भरण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. फक्त 10वी पासवर हा फॉर्म सुरू झालेला आहे. तर ज्यांची 10वी झालेली आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे. परंतु सर्वांना प्रश्न पडलेला आहे की फॉर्म भरावं का नाही, चौकीदार पदाला काम काय असणार, सर्वात महत्त्वाचं पेमेंट किती असणार, चौकीदार पदावर काम करण्याचे फायदे काय तोटे काय, हे सर्व प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत. तर मित्रांनो, त्यासाठीच आज आपण चौकीदार पदाची संपूर्ण माहिती आणलेली आहे. तर यामध्ये आपण सर्व माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी सर्व सेवा परीक्षांची माहिती व TCS IBS पॅटर्नची माहिती आपण आणत असतो. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. चौकीदार पदाची ही भरती आहे ती आदिवासी विभागामध्ये निघलेली आहे. तर त्या ठिकाणी कामाचं स्वरूप असं असणार आहे की जे गव्हर्नमेंटचे कार्यालय आहेत, वसतिगृह आहेत, आश्रमशाळा आहेत, यावरती सुरक्षा ठेवण्याचं महत्त्वाचं काम हे चौकीदार या पदात असणार आहे. म्हणजे त्यांना सुरक्षा रक्षक असंही म्हटलं जातं. अजून त्या ठिकाणी वसतिगृह असेल, आश्रमशाळा असेल, कार्यालय, तर त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्याची नोंद ठेवणं हेही सर्वात महत्त्वाचं काम असणार आहे. आणि रात्री नाईट ड्युटी असू शकणार आहे किंवा तुम्हाला 8 तासाची ड्युटी असणार आहे. आणि जर गरज भासल्यास छोटीशी लहान सहान कामेही कधी कधी करावी लागत असतात. तर अशा प्रकारे आदिवासी विभागात चौकीदार पदाचे कामाचं स्वरूप असणार आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार. तर या ठिकाणी 7th पे कमिशननुसार हा बेसिक सॅलरी हे 15,500 असते. तर त्यानुसार आपल्याला सुरुवातीला 22,000 ते 25,000 एवढा पगार सुरुवातीला भेटणार आहे. आणि थोड्याच दिवसांनी 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. तर 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ह्या सुरक्षा रक्षक या पदाची सॅलरी ही 40,000च्या वर जाणार आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 40,000 तरी पेमेंट भेटणार आहे. तर सध्या तुम्हाला 22 ते 25 भेटेल, पण 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुम्हाला 40,000 प्लस सॅलरी भेटणार आहे. तर अशा प्रकारे या विभागात बऱ्यापैकी सॅलरी असणार आहे. त्यामुळं ज्यांना सॅलरीची आवश्यकता आहे किंवा सध्या कोणत्या परीक्षा नाही, त्यामुळं तुम्ही ह्या पदाचा फॉर्म भरू शकताय. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाचा वेळ. तर कामाचा वेळ हे 8 तासाची ड्युटी तुम्हाला असणार आहे. परंतु काही ठिकाणी ही ड्युटी 12 तासाचीसुद्धा असू शकणार आहे. आणि शिफ्टनुसार काम असणार आहे. तुम्हाला एखाद्या दिवशी दिवसा काम असणार तर एखाद्या दिवशी रात्रीच तुम्हाला ड्युटी लागू शकते. तसं दिवस आणि रात्र दोन्ही वेळा तुम्हाला काम करण्याची म्हणजे काम करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे कामाची वेळ असणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पात्रता. तर आता हे फॉर्म भरण्यासाठी फक्त 10वी पासवर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. आणि याचं पोस्टिंग हे आदिवासी आश्रमशाळा असतील, सरकारी वसतिगृह असतील, विभागीय कार्यालय असतील, या ठिकाणी तुम्हाला हे पोस्टिंग याची भेटणार आहे. तर या नोकरीचा फायदा काय असणार आहे, तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी नोकरी भेटणार आहे, जॉब सिक्युरिटी असणार आहे आणि या पदासाठी जास्त शिक्षण लागणार नाही. आणि तोटे असं आहेत की सुरुवातीला पगार कमी भेटणार आहे, पण नाईट ड्युटी असणार आहे, प्रमोशनची संधी जरा कमी असणार आहे. परंतु भविष्यात आपल्याला यावरून दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करून दुसरी पोस्ट काढू आपण शकतो आहे. त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म भरणं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला साधी आणि स्थिर आणि कमी स्पर्धेची सरकारी नोकरी हवी असेल तर ही नोकरी चांगली असणार आहे. आणि जर तुम्हाला ग्रोथ आणि मोठा पगार हवा असेल तर तुम्ही भविष्यात अभ्यास करून दुसरी नोकरी मिळवू शकता. जर तुम्हाला अशा प्रकारे जॉब अपडेट्स हवे असतील तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आपल्या या चॅनलवर आपण अशाच प्रकारची माहिती घेऊन येत असतो आहे.